नमस्कार, संगीता's क्रोशा आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण नवीन सेगमेंट चालू करतोय, क्रोशाचे फोटो फ्रेम। छोट्याशा अशा फोटो फ्रेम पासून सुरुवात करते। पहिला एपिसोड आपला हा एक छोटीशी राउंड सर्कल मधली छोटी फोटो फ्रेम आहे। हे पहा, एकदम साधी आणि सिंपल आणि इझिली बनवून होईल अशा पद्धतीची फोटो फ्रेम आहे। चला तर आपण स्टार्ट करूया। सर्वप्रथम याचं साहित्य पाहू। फोटो फ्रेम बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे। मी इथे 4 प्लाय वूल घेतली आहे, पिंक कलरचा दोरा आहे। इथे मी ही यूज केलेली बँगल आहे, जी आता मी यूज करत नाही, ती बांगडी घेतलेली आहे। बांगडीच्या व्यतिरिक्त तुम्ही 2x4 किंवा 2x2 जेवढ्या साईजचा हवा आहे तेवढ्या साईजची रिंग घेऊ शकता, मेटलवाली। मी इथे बांगडी घेतलेली आहे। एक कपड्याचा तुकडा आहे जो मी बॅकग्राऊंडला वापरणार आहे, बॅक साईडला शिवणार आहे। आणि फोटो फ्रेमला सपोर्टसाठी मी हा असा पुट्टा घेतलेला आहे। माझ्याकडे जो अवेलेबल होता तो मी ज्या साईजमध्ये पाहिजे, म्हणजे या बांगडीच्या साईजमध्ये फ्रेम बनवणार आहे, तर मी या साईजपेक्षा थोडासा मोठासा पुट्टा मी घेतलेला आहे। आणि यापेक्षा थोडासा मोठासा कपड्याचा तुकडा, जेणेकरून फोल्ड करून आपण शिवू शकतो बॅक साईडला। 3.5 mm चा क्रोशे वापरते आणि सुई वापरणार आहे स्टिच करायला। हा कपड्याचा तुकडा जो आहे तो मागच्या साईडला स्टिच करायला आपण सुईचा वापर करणार आहोत। चला तर आपण स्टार्ट करू। आपण ह्या बांगडीच्या भोवती सिंगल खांब घालून करणार आहोत। हे पहा, सगळ्यात आधी मी असं छोटीशी नॉट बनवून असा लूप बनवून घेणार स्लिप नॉटने, आणि हा सुई अशी बँगलच्या साईडला घालून असा खेचून घेणार, जेणेकरून हे फिक्स होईल। आता आपल्याला सिंगल खांब घालायचे या बांगडीच्या भोवती, आणि ते 6च्या गुणाकाराने घालायचे। 1 2 डिझाईन आपली 6च्या गुणाकाराने असेल। मी दाखवते आपल्याला। अशी साईडला बॉर्डर बनवायची आहे, हे पहा अशी। तर हा बेस जो आपला आहे तो 6च्या गुणाकाराने आहे। तर 6च्या गुणाकाराने जेवढे बसतील या बँगल्स भोवती तेवढे सिंगल खांब घालायचे आहेत। इथे मी 48 सिंगल खांब घालून घेते। 48 सिंगल खांब आपण या बांगडीच्या भोवती घालून घेणार आहोत। मी हे सगळे सिंगल खांब बांगडीच्या भोवती घालून घेते, मग आपण पुढचं पाहू। फर्स्ट राऊंड आपण बांगडीच्या भोवती टोटल 6च्या गुणाकाराने 48 सिंगल खांब घालून घेणार आहे। हे पहा, या अँगल भोवती टोटल 48 सिंगल खांब आपण घालून घेतलेले आहेत। आता जो हा पहिला सिंगल खांब घातला आहे तिथे स्लिप स्टिच करायचं आहे आणि हे पहिला राऊंड कंप्लीट करायचं आहे। आता सेकंड राऊंडसाठी पहिल्या जिथे आपण स्लिप स्टिच केलं आहे तिथे 3 चेन घ्यायच्या। हा आपला पहिला डबल खांब झाला, आणि पुढे प्रत्येक सिंगल खांबमध्ये प्रत्येकी एक डबल खांब घालत जायचं। हे पहा, अशा पद्धतीने म्हणजे टोटल 48 सिंगल खांब आपण बेसला केलेले आहेत बँगलच्या भोवती। तर 48 सिंगल खांबाच्या भोवती प्रत्येकी एक या हिशोबाने आपण 48 डबल खांब घालणार आहोत। इथे पहिल्या 3 चेनचा पहिला खांब प्लस पुढचे 47 डबल खांब। अशा पद्धतीने सेकंड राऊंड मी कंप्लीट करून घेते। हे पहा, सेकंड राऊंडला आपण 48 डबल खांब घालून घेतलेले आहेत। हा जो 3 चेनचा पहिला डबल खांब घातला आहे आपण, त्याच्या 3ऱ्या चेनवर क्रोशे टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं राऊंड कंप्लीट झालं। त्याच्या अगदी बाजूच्या चेनवरती, म्हणजे बरोबर टाक्यावरती जाऊन आपण स्लिप स्टिच करायचं आहे। स्लिप स्टिच करून घेतले, अगदी बाजूच्या टाक्यावरती जाऊन आपण पुढचे 2 टाके स्किप करायचे आहेत, 1 आणि 2, आणि 3ऱ्या टाक्यामध्ये आपल्याला 7 डबल खांब घालायचे आहेत। 1 2 3ऱ्या राऊंडसाठी आपण स्टार्ट करतोय आता। हे स्लिप स्टिच घातलाय अगदी बाजूच्या टाक्यावरती आणि 7 डबल खांब घालतोय। 2 टाके स्किप केलेत, पुढचे 3 4 5
6 आणि 7. हे पहा अशा पद्धतीने टोटल 7 डबल खांब घातलेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता पुढचे 2 टाके स्किप करायचे, 1 आणि 2, आणि तिसरा जो हा टाका आहे त्या टाक्यावरती स्लिप स्टिच करायचे, जेणेकरून आपल्याला जो बॉर्डरचा शेप हवा आहे फोटो फ्रेमचा तो शेप येऊन जातो. हे पहा हा जो लूप आहे तो घेताना टाईट घ्यायचा आहे. 2 स्किप केले टाके आणि तिसऱ्या टाक्यामध्ये आपण डबल खांब करणार आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. पुढचे 2 टाके स्किप करून तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायचे. हे पहा जेणेकरून असा हा शेप आपला येत जाईल. अशा पद्धतीने हे मी राऊंड कंप्लीट करून घेते, शेवटचा आणि तिसरा राऊंड. हे पहा असे हे टोटल मी शेल घालून घेतलेत. शेवटचा शेल घातला. इथे आपण 7 डबल खांबचा 2 स्किप केले आणि जिथे पहिला आपण स्लिप स्टिच घातलेलं तिथेच आपण त्याच टाक्यावरती पुन्हा स्लिप स्टिच करून दोरा खेचून घ्यायचा आहे. ज्या टाक्यावरती आपण स्लिप स्टिच घातलं होतं त्याच टाक्यावरती स्लिप स्टिच घालून एक चेन घेऊन दोरा खेचून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं हे 3rd वाला राऊंड सुद्धा कंप्लीट झालंय. दोरा कट करायचा आहे आणि एक्स्ट्रावाला दोरा आतमध्ये हाईड करायचा आहे. टेपेस्ट्री निडलने किंवा क्रोशा हुकने सुद्धा आपण हाईड करू शकतो. हे पहा अशा पद्धतीने मी हा असा एक्स्ट्रावाला दोरा जो आहे तो हाईड केला आहे. बाकीचा दोरा आता मी बॅक साईडला मी स्टिच करणार आहे. हा जो कापड तेव्हा त्याच्यामध्ये हाईड होऊन जाईल आणि हे आपल्याला इथे आतमध्ये टाकायचं आहे. आधी मी हा स्टिच कसा करायचा कापड ते दाखवते. हे पहा त्यासाठी मी सुईमध्ये हा असा पिंक कलरचा दोरा, ज्या दोऱ्याने मी फ्रेम बनवली आहे तोच दोरा यूज केला आहे. तुम्ही या दोऱ्या व्यतिरिक्त दुसरा ट्रान्सपरंट दोराही यूज करू शकता. फ्रेमची बॅक साईड आहे त्यामुळे कुठलाही दोरा यूज केला तरी त्याने काही फरक पडत नाही. आता हे मी इझिली असं शिवत जाणार आहे. धावता दोरा घालून दोरा कट करून घेतला आहे मी असं, आणि आपल्याला इथून शिवायचं इथपर्यंत हे असं ओपन ठेवायचं आहे, जेणेकरून ज्यामध्ये आपण असा पुट्टा टाकू शकतो आणि मग याच्यामध्ये फ्रेम टाकून फोटो फ्रेम टाकून हे पुढचं स्टिच करायचं आहे. पण मी अजून हे इथून इथपर्यंत असं स्टिच करून घेते. मी असं डायरेक्टली स्टिच करणं प्रिफर करते. तुम्ही असं हे दुमडूनही करू शकता, जेणेकरून ही डिझाईन शेप प्रॉपर दिसेल. पण ही बॅक साईड आहे त्यामुळे तुम्ही कसंही केलात तरी ते इझिली हाईड होतंय, ते दिसत नाही. हे पहा अशा पद्धतीने हे मी या शेल स्टिचपासून तर या सेल स्टिचपर्यंत शिवून घेते. हे आपण ओपन ठेवणार आहोत इन्सर्ट करायला, जेणेकरून आपण यामध्ये पुट्टा किंवा फोटो फ्रेम इन्सर्ट करू शकतो. मी इथून हे इथपर्यंत शिवून घेते, मग आपण पुढचं करू. हे पहा हे आपण या टोकापासून इथपर्यंत मी स्टिच करून घेतलेलं आहे. इथे मी हे एक नॉट लावून घेणार आहे, जेणेकरून जसं इथे फिक्स झालंय तसं इथे फिक्स झालंय. यानंतर हे पहा असं फ्रंट साईडने हे असं दिसतंय, बॅक साईडने असं आहे. यामध्ये आता मी हा जो पुट्टा जो घेतलेला आहे मी, जो सपोर्टसाठी पाहिजे तो इन्सर्ट करते. हा पहा जेणेकरून हा प्रॉपरली इन्सर्ट झालेला आहे. आता तुम्हाला फ्रेम अशी सेम घेऊन याच्यामधून इन्सर्ट करायची असेल तर हे ओपन ठेवू शकता. जर इन्सर्ट करायची नसेल, इथून डायरेक्टली चिपकवायची असेल तर तुम्ही हे क्लोज करू शकता. हे पूर्णपणे असं बंद करून इथपर्यंत दोरा घालू शकता. पण मी आता हे ओपनच ठेवते, कारण मला
फ्रेम इन्सर्ट करून नंतरच हे बंद करायचं आहे। हे पहा, म्हणून हे मी ओपन ठेवलेलं आहे। हे नंतर मी क्लोज करणार, किंवा नंतर आपण असं डायरेक्टली चिपकवू सुद्धा शकतो हे फॅब्रिक ग्लूने। फायनली रेडी झालेली आपली फोटो फ्रेम। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।